महापालिकांचे निकाल सुद्धा हाती येत आहेत। कोल्हापूरमध्ये 5 जागांचे सुरुवातीचे कल आता हाती आलेले आहेत। तिकडे नागपूर आणि नाशिकचे कल सुद्धा हाती येत आहेत। नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि मुख्यमंत्र्यांचं होम पिच असलेल्या नागपूरमध्ये सुद्धा भाजप सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे भाजप ज्या पद्धतीने सातत्याने म्हणते की आम्ही 26 महापालिकांवर आमचा भगवा फडकणार, त्यामुळे हे आज खरं होतंय का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। मुंबईचे जर आपण आता कल पाहिले तर भाजप 35 जागांवर, शिवसेना 13 जागांवर आणि त्यामध्ये आता ठाकरे पक्ष सुद्धा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे पक्ष सध्या 21 जागांवर, मनसे 4 जागांवर आणि शरद पवार गट 10 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे मुंबईमध्ये महायुतीचं नेमकं काय होईल, महायुती भगवा फडकेल का की ठाकरे बंधूंची जादू चालणार, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा जाऊया चर्चेकडे, प्रसाद काथे। धन्यवाद कल्याणी। या निमित्तानं चर्चेतला एक महत्त्वाचा मुद्दा येतोय, आकड्यांमधला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा। शरद पवारांचा पक्ष मुंबईमध्ये 10 जागांवर आघाडी घेतो, हनुमंतराव पवार अर्थ काय याचा? नाही, हे अगदी सुरुवातीचे कल आहेत आणि बॅलेट पेपरवरचे निवडणुकांचे पोस्टलचं मतमोजणी चालू आहे अशी माहिती। 10 जागा लढल्या आणि 10च्या 10 जागांवर शरद पवारांचा गट आघाडीवर आहे। मला पण आता या कलांवर विश्वास ठेवायचा का नाही असं वाटायला लागेल। अगदी प्रसादजी, काय होतं की भारतीय जनता पक्ष जितक्या जागा लढला तितक्या जागावर आघाडीवर असल्याचे कल किंवा एक्झिट पोल आम्ही अनेकदा बघितले। 29 महानगरपालिकामध्ये 28 महानगरपालिकावर झेंडा फडकवू असं सांगणारे आपण ऐकून घेतो। तर 10 जागेवर जर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असेल पवार साहेबांची तर सहन करा। ठीक आहे, हरकत नाही। प्रदीप पेशकारांपर्यंत जाऊयात। प्रदीपजी, जे प्राथमिक माहितीच्या अनुसार मुंबईतली माहिती येते, नाशिकची, नागपूरची, पुण्याची, अमरावतीची, जालन्याची, इचलकरंजीची सगळी माहिती येते, पण सगळ्यात जास्त लक्ष कोणाकडे आहे तर देशाचं मुंबईकडे आहे। मला पटकन आपली प्रतिक्रिया लागेल। खरं तर कालच म्हटल्याप्रमाणे 100% महायुतीचा महापौर, मराठी महापौर आणि हिंदू महापौर हा मुंबईमध्ये बसेल ही